वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. उपनिषद कशाला म्हणतात तर वेदांत सार एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, वेदांताला उपनिषद म्हणतात. वेदांत म्हणजे उपनिषद. आणि वेदांत म्हणजे काय, त्यामुळे वेदानामंत. वेदांमध्ये जे शेवटचं ज्ञान आहे, ज्याच्या नंतर कोणत्याच ज्ञानाची गरज राहत नाही, त्याला म्हणतात वेदांत. एसेन्स ऑफ वेदांत, अल्टिमेट नॉलेज ऑफ वेदांत. तर वेदांत म्हणजेच उपनिषद, आणि उपनिषद म्हणजेच ब्रह्मविद्या किंवा आत्मविद्या, ज्याच्यामध्ये आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे की आत्मा म्हणजे काय, म्हणजे मी म्हणजे कोण. तर असे उपनिषद वेगवेगळ्या वेदांमध्ये आहे. अमृतबिंदू उपनिषद अथर्व वेदामधील उपनिषद आहे. या उपनिषदाचं नाव आहे अमृतबिंदू. तर अमृत म्हणजे काय, तर साधारण अर्थ आपण अमृताचा जो समजतो तो म्हणजे स्वर्गामध्ये मिळणारं एक पेय, एक रसायन. इंद्रादी देव ते सगळे नेहमी पान करत राहतात, पीत राहतात, त्याला आपण म्हणतो अमृत. पण इथे तो अर्थ नाही आहे.
कारण आपण पृथ्वी तळावर आहे, तर इथे तर ते अमृत मिळणार नाही. अमृत शब्दाचा प्रयोग पहा आपण आपल्या व्यवहारामध्ये करत असतो आणि त्याचा अर्थ आपण जनरली घेतो की हे चांगलं आहे, मधुर आहे, अमृत वचन. स्वामीजी काही अमृत वचन सांगा. माऊलीने आपला अनुभव लिहिला तर काय म्हणाली? अमृतानुभव. तर जे चांगलं असतं ते अमृत. शीख धर्मामध्ये सकाळची जी वेळ आहे त्याला अमृत वेला असं म्हणतात. तर अमृत शब्दाचा प्रयोग आपण करत असतो. अमृतवाणी. खरं जे अमृत आहे, जे मरणार नाही, त्याला आपण म्हणू अमृत. आणि खरं अमृत फक्त चैतन्यच आहे, आत्मतत्वच आहे. त्याशिवाय सगळं काही मृत आहे. या लोकाचं नावच काय? या जगाचं मर्त्य लोक. मर्त्य सगळं, मृत्यूलोक. मृत्यू सगळ्यांच्या पाठीमागे धावत आहे. तर एकच वस्तू आहे जी अमृत आहे आणि त्या परमात्म्याशी संबंधित जे काही आहे त्या सगळ्याला आपण अमृत म्हणतो. जसं नामामृत आहे की नाही? धन्यास्ते ये पिबंती सततम राम नामामृतम. नामाला काय म्हटलेलं? अमृत. अमृतावनी गोड नाव तुझे देवा. तर देव अमृत, तर देवाशी संबंधित सगळं काही अमृत. त्याचे नाव, त्याचं नाव अमृत, त्याची कथा अमृत. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदादतम. गोपिका गीत, त्याच्यामध्ये सुंदर हा श्लोक आहे. तर कथामृत, तुमच्या कथा सुद्धा न मरणाऱ्या. वाल्मिकी रामायणामध्ये म्हटलंय की जोपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर नद्या डोंगर राहतील तोपर्यंत काय तुमची कथा सुद्धा इथे राहील. यावस्थास्यन्ति गिरय सरितश्च महीतले रामायण कथा लोके विचरिष्यति. तर अजरामर म्हणजे असं आहे. भगवंताचे गुण सुद्धा काय? अमृत आहे. तर परमात्म्याचं स्वरूपच अमृत आहे, त्यामुळे सगळं काही अमृत. एक भजन मी नेहमी म्हणत असतो, अमृत नीका कहे सब कोई, पिये बिना अमर नहीं होई. एक दरिया साहेब म्हणून झाले मोठे संत, ते म्हणतात की किती प्रकारचं अमृत या जगामध्ये उपलब्ध आहे. तर म्हणे चंद्रामध्ये एक अमृत आहे, असं म्हणतात ना, अमृत किरण. शरद पौर्णिमेला आपण दूध तापवून वगैरे बाहेर ठेवतो, अमृत किरण. तर चंद्रामध्ये अमृत आहे. पण ते म्हणतात नाही, चंद्राचं अमृत खरं अमृत नाही आहे, कारण खीर खीर जाई. जर चंद्रामध्ये अमृत असतं तर मग चंद्र असा हळूहळू कमी कमी कामत जातो, आहे की नाही. कोई कहे अमृत स्वर्गा माही, कोई कहे अमृत स्वर्गा माही, स्वर्गामध्ये अमृत आहे. तर म्हणे देव पिये क्यों खीर खीर जाई. देव पितात तो परत का पडतात खाली. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकं विशन्ति.
शशी में भास, घटे बडे क्यों होईये भास. चंद्रामध्ये घटना पडणं म्हणजे कमी जास्त होतं, म्हणून चंद्राचं अमृत बरोबर नाही. स्वर्गामध्ये खीर खीर जाई. कोणी म्हणतं की अमृत कुठे आहे, तर म्हणजे समुद्रामध्ये आहे. सगळ्यांना माहिती समुद्रबंधनाची गोष्ट. तर म्हणे अमृत समुद्रामध्ये आहे. तर मग बळवा नल क्यों सोखत नाही. समुद्रामध्ये एक वडवान आग लागते तिथे, तर म्हणे त्याला ते शोषण का नाही करणे. जर अमृत असतात, खरं अमृत, ते शेवटी म्हणतात सब अमृत बातो की बात. नुसतं म्हणण्यासाठी आहे. अमृत है संतन के साथ. खरं अमृत कोणाकडे आहे, तर संतांकडे. दरिया अमृत नाम अनंता, जाको पी पी अमर भय संता. खरं अमृत भगवंताचं नाव आहे. त्याला पिऊनच ते काय झाले, अमर झाले. परमात्मा अमृत त्याचं नाव. इथे त्याच अमृताचं वर्णन केलेलं आहे. आपण पहा, उपनिषदांमध्ये अमृत शब्द येतो, गीतेमध्ये सुद्धा अमृत शब्द येतो. आणि आपण जेव्हा स्वागत करतो संन्यासीचं, यतीचं, मंत्र म्हणतो, न कर्मणा न प्रजया धनेन त्यागे नैके अमृतत्व मानुष. त्यागे न एके अमृत. खरं जे अमृत आहे कर्मानी, प्रजेच्या द्वारे, पैशानी मिळू नाही शकत. म्हणजे कसं मिळेल ते, तर म्हणजे त्यागेनं, त्याग केल्याने. पण कशाचा त्याग? सत्संगाचा. त्याज्य वस्तू काय आहे, तर काल आपण पाहिलं ना, चुकीचे कर्म आहे, चुकीचे गुण आहे, चुकीचं ज्ञान आहे, हे त्याज्य आहे. त्यागे नाही की अमृत. त्यागा शांतिरनंतरम. कुठे आलेलं आहे? गीतेच्या 19व्या अध्यायात, 12व्या अध्यायात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात्, ज्ञानात् ध्यानम विशेष, ध्यानात् कर्मफल त्याग, त्यागात् शांतिरनंतरम. तर खरं अमृत. उपनिषदामध्ये गोष्ट आहे, याज्ञवल्क्य ऋषी आणि कात्यायनी आणखीन मैत्रेयी. तर जेव्हा ते संन्यास घेण्यासाठी निघाले, तेव्हा त्या दोघी म्हणाल्या की तुम्हाला निश्चितच काही मोठी वस्तू मिळाली असेल, म्हणून तुम्ही जमीन जायदाद सगळं देता. ते म्हणतात बरोबर आहे. अमृतस्य आशा नास्ती वित्तेन. वित्ताच्या द्वारे अमृताची प्राप्ती होऊ नये. आशा नका करू, कशाने? पैशाने. असं त्यांनी ते उपदेश केला आहे. तर सगळीकडे हेच म्हटलेलं आहे की अमृत जी वस्तू आहे ती काही या जगाची वस्तू नाही. अमृत देवाचंच नाव आहे. आणखीन अमृत म्हणजे काय? जे अजन्म आहे की नाही? कारण ज्याचा जन्म आहे त्याचं काय? मरण आहे. तर अजन्माचं फक्त चैतन्यच आहे, देवाचं आहे. कारण चैतन्याचा जन्म होऊ नाही शकत. चैतन्याचा जन्म कुठून होईल? जड वस्तूपासून तर चैतन्य उत्पन्न होऊ नाही शकत. असं झालं असतं तर फारच छान. जड वस्तू आणा, पंचतत्व आण, त्याला मिक्स करा, मिक्सरमध्ये टाका, त्या चैतन्य उत्पन्न होईल. जडमधून चैतन्य नाही, शून्यामधून चैतन्य उत्पन्न नाही होऊ शकत. असतपासून सत नाही होऊ शकत. आणि चैतन्यापासून चैतन्य
तर म्हणे तर काय होईल, अनवस्था दोष होईल. मग पहिलं चैतन्य कुठून होईल? नोदेती नास्तमित्तेषा न वृद्धिं याति न क्षयम. दृग्दृश्य एक पण सांगितलं. ज्याचा प्रागभाव असतो त्याचा जन्म होतो, है ना. शब्द माहिती ना, प्रागभाव. वस्तू अस्तित्वामध्ये येण्यापूर्वी जो अभाव असतो त्याला काय म्हणू आपण? प्रागभाव. ज्याचा अभाव त्याचा जन्म होतो, त्याला आपण म्हणतो भाव. जन्म म्हणजे काय? भाव. भाव म्हणजे सत्ता दिसणे, सत्ता अनुभव करणे. मरण म्हणजे काय? तर म्हणजे प्रध्वंस अभावाची सुरुवात म्हणजे मरण. घट आहे आणि त्या घटाला फोडलं तर आता घटाचा काय झाला? अभाव. तर ज्या क्षणी तो घट फुटला त्या क्षणी आपण काय म्हणू? घट मेला. मेला म्हणजे काय? आता त्याचा भाव नाही, अभाव. तर प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये जन्म मरण आहे. शरीर आधी नसतं, नंतरही नसतं, मध्ये नुसतं दिसतं. म्हणून त्या मांडुक्य कारिकेमध्ये म्हटलेलं आहे, आदावंते च यन्नास्ति वर्तमाने तत्तथा. जबरदस्त श्लोक. जे आधी नाही आहे नंतरही नाही, मध्ये सुद्धा ते नाही आहे. त्याचा नुसतं काय एक प्रतीती आहे. तर अमृत म्हणजे प्रागभाव, प्रध्वंसाभाव त्याच्यामध्ये नाही. तर त्या परमात्म्यालाच आपण अमृत म्हणू. आणि जेव्हा माऊली म्हणते अमृतानुभव म्हणजे अमृतस्य अनुभव, त्या अमृत तत्वाचा अनुभव लिहून काढला. अच्छा, आता अमृताचं एक थेंब सुद्धा पुष्कळ आहे की नाही. जो विषाचं एक थेंब, लहान जर साप असेल ते सुद्धा तेवढंच काय घातक आहे. नाही म्हणायचं लहान आहे काय करायचं, एक थेंब पुष्कळ आहे. त्याचप्रमाणे अमृताचं एक थेंब म्हणजे जर आपल्याला थोडासा सुद्धा काय आस्वादन जर झालं आपल्या स्वरूपाचं तर मजाच मजा आहे. तर इथे त्या अमृत परमात्म्याचं वर्णन उपनिषदांनी केलं आहे. म्हणून याचं नाव काय? अमृत बिंदू उपनिषद. आता उपनिषदामध्ये आपण पाहतो की त्याची सुरुवात एका शांती मंत्राने होते. शांती मंत्र असतो. इथे सुद्धा शांती मंत्र आहे, सगळ्यांना पाठ आहेच. भद्रम कर्णेवी, चला बरोबर आपण म्हणू. ओम भद्रं कर्णेवी शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः, स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. शांती मंत्र याला प्रार्थना स्तोत्र इथे म्हणते. प्रार्थना आहे. गुरु आणि शिष्य दोघं मिळून काय करत आहे? भगवंताच्या चरणी प्रार्थना करत आहे. प्रार्थना शब्द अर्थ धातूपासून बनलेला आहे. अर्थ म्हणजे मागणे, याचना करणे. तर विद्यार्थी म्हणजे विद्याचा जो इच्छुक आहे, अर्थार्थी पैशाचा जो इच्छुक आहे. आता इथे आपली काय इच्छा आहे त्यांची? तर म्हणे
सगळीकडे शांती असावी. कारण आता एवढं सूक्ष्म ज्ञान आम्ही मिळवण्यासाठी इथे बसलो. तर एक प्रार्थना आहे की मन शांत असायला पाहिजे, सगळं काही शांत. आणखीन या ज्या देवता आहेत त्या सगळ्या देवतासुद्धा अनुकूल असायला पाहिजे. त्यांनी कृपा करावी, त्यांनी मदत करावी, अशी इथे प्रार्थना आहे. कारण म्हणजे हे ज्ञान मिळवणं म्हणजे फार मोठा प्रोजेक्ट आहे. जसं कोणते आपण प्रोजेक्ट करतो सगळ्यांची मदत लागते त्याच्यात. आणि सगळ्यात मोठा जीवनाचा हाच प्रोजेक्ट आहे, प्रकल्प. याच्यापेक्षा मोठं काही होईल. तर म्हणे सगळ्यांची मदत. अच्छा, इथे काय मागणी आहे सुरुवातीला? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. ओम देवाचं नाव आहे. तस्य वाचक प्रणव. महर्षी पतंजली म्हणतात भगवंताचं नाव काय? प्रणव, ओम. ओंकाराबद्दल या उपनिषदामध्येच येणार आहे. एकाक्षर मंत्र आहे. सगळ्यात लहान भगवंताचं काय नाव आहे? ओम. तुम्हाला अनेक वेळा सांगितलं आहे ना, गुरुदेव काय म्हणायचे? ओम म्हणजे जसं आपण कोणाला फोन करतो तर काय म्हणतो? हॅलो. हॅलो म्हटल्याबरोबर देव तिकडून हां कोण आहे? तर ओम नमः शिवाय. तर ओम हे सगळ्या देवांचं नाव आहे. ओम म्हटल्यावर देवाचं लक्ष आपण वेधून घेतो. सर्वनाम जसं आहे. म्हणून मंत्र कोणाचाही असो, शंकराचा, रामाचा, कृष्णाचा, अधिक आहे ओम. जे आपलं इष्ट आहे, आराध्य आहे, आपली आवडती देवता आहे, तिचं नाव ओम. देवाने ऐकलं ओम. हा म्हणे काय काय तुझी इच्छा आहे? तर मग म्हणतात भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा. आमची अशी इच्छा आहे की आम्ही भद्र ऐकावं. शुभ, भद्र म्हणजे काय? शुभ. कर्णेभिः, कानाच्या द्वारे. आणि ते कान किती अनेक वचन सांगितले इथे. कर्णेभिः, कर्णाभ्याम नाही सांगितलं आहे. पण म्हणून आमच्याकडे दोनच कान आहे, कर्णाभ्याम असायला पाहिजे. कर्णेभिः अनेक वचन काय? त्याचे दोन कारण आहे. एक तर अनेक लोक आहे म्हणून सगळ्यांचे कान मिळून किती अनेक होते, सगळे मिळून प्रार्थना करत आहे. किंवा दुसरा एक सखोल अर्थ काय आहे की अनेक कानांनी जेवढं लोक ऐकू शकतात तेवढी शक्ती आमच्या या दोन कानामध्ये तुम्ही द्या, म्हणजे भरपूर आम्ही ऐकू, अशी ही प्रार्थना आहे. अच्छा, आणि काय ऐकावं तर म्हणे भद्रम. भद्र म्हणजे शुभ, मंगल. जर तुम्ही तिकडे बंगालमध्ये जर गेला, आसाममध्ये गेला तर तिकडे चांगल्या माणसाला म्हणतात भद्र पुरुष. आपल्या गुवाहाटीला एक होते, त्यांचं नाव सुद्धा भद्रबाबू. भद्र म्हणजे चांगला, अभद्र आपण म्हणतो, अभद्र म्हणजे वाईट. तर म्हणे भद्रम, असं काही अशी काही परिस्थिती असावी की माझ्या कानावर नेहमी चांगलंच चांगलं पडो. याचा एक अर्थ काय? आपले मित्र सगळे चांगले असावे, तेव्हाच भद्र ऐकू ना आपण. कंपनी शुड बी गुड. भद्रम कर्णेभिः. आणि पहा, अध्यात्मामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं जो अवयव आहे तो काय? कान आहे. कानाला सगळ्यात जास्त महत्त्व वेदांतामध्ये दिलेलं आहे. कारण श्रवणम आत्मावारे श्रोतव्य. भक्तीमध्ये सुद्धा पहिली भक्ती काय? श्रवण. डोळे नसतील तर चालतील पण कान असायला पाहिजे. म्हणून अनेक प्रज्ञाचक्षु लोक जे आहेत ते ज्ञानी झालेले आहेत. पण तुम्ही एक मेसेज वाचला असेल, त्याच्यामध्ये हे दोघं जे कान आहे ना ते तक्रार करतात. म्हणे आम्ही जुळे भाऊ बंधू आहोत, पण पहा समाजामध्ये आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही.
कान काय म्हणतात, आम्हाला फक्त खुंटीसारखं त्याचा उपयोग करतात. चष्मा ठेवण्यासाठी, टेलर जो आहे दर्जी पेन्सिल ठेवण्यासाठी, भटजी लोक जानवं अडकवण्यासाठी. आणि म्हणे कोरोना काळ होता, त्यामध्ये मास्क सुद्धा आमच्यावरच लागला होता. आणखीन म्हणे बाया काय कानात सगळं, म्हणजे आम्हालाच ते भार वहन करावं. आणि कौतुक सगळे. अच्छा पहा, ते म्हणतात चष्मा तुम्ही घालता, खरं म्हणजे चष्म्याचा संबंध डोळ्याशी, आमचं काही घेणं देणं नाही. पण पहा आमचा उपयोग काही डोळे करून घेतात. फार सुंदर मेसेज येतो. आणि म्हणजे सगळे सौंदर्य प्रसाधन सुद्धा कशासाठी आहे? डोळ्यासाठी, चेहऱ्यासाठी. कधी म्हणे केश कर्तन वगैरे होतं ना, केस कापतात तर आमच्यावर सुद्धा जखम होते, आणि मग त्याच्यावर 2 थेंब डेटॉलचे टाकतात, वेदना अजून वाढतात. कानाची पूर्ण अशी गोष्ट आहे. आणि म्हणे शाळेमध्ये जे मुलं जर काही शिकत नाही, काही नाही, तर आम्हाला फिरगळतात. तर कानाला कोणी महत्व देत, पण म्हणे फक्त एक अध्यात्म आहे जिथे कानाचं खूप महत्व. कारण कानाने आम्ही शुभ, मंगल, भद्र असं काही आहे, अशी आमची प्रार्थना आहे. मग तुम्हाला माहिती असेल या कानाबद्दल पृथू महाराजांची गोष्ट आहे. पृथू महाराज भागवतामध्ये जेव्हा त्यांच्यावर भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं काय पाहिजे, तर म्हणे मला 1000 कान द्या तुम्ही, बस एकच मागणी आहे. तर म्हणून ही छान प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे भद्रम पश्चिम अक्षभिर्यजत्रा, सगळे देवता ऐका आमचं, ऐका. म्हणे काय पाहिजे तुम्हाला, तर म्हणे डोळ्यांनी आम्ही भद्र पाहावं, आम्हाला असं डोळ्यांनी चांगलं चांगलं पाहावयास मिळावं, अशी आमची इच्छा आहे. आता भद्र कशाला म्हणतात? चांगलं म्हणजे काय? अनेक वस्तू चांगल्या असतात दिसण्यासाठी, पण त्या हितकर नसतात की नाही. आता मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही गेल्या तर वस्तू कशा सजवून ठेवतात, आणि त्या भाज्या वगैरे सुद्धा अशा सजवून ठेवतात, चमचम एकदम चमकत असतात, पण ते काही पोषक तत्व नसतं त्यात. तर भद्र म्हणजे काय? जे फक्त दिसण्यात चांगलं आहे ते नाही, जे मनस्वास्थ्यासाठी चांगलं आहे, ज्याच्याद्वारे मन शांत होईल, ज्याच्याद्वारे माझी वाटचाल आत्मचैतन्याकडे होईल, त्यालाच काय म्हणू भद्र. तर असे दृश्य, असे शब्द ज्याच्याद्वारे मन शांत होईल. पृथू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये असे चित्र लावले होते की त्यांच्याकडे बघून तुम्हाला देवाचीच आठवण येत असेल, असं त्यांनी पूर्ण आपलं शहर, गाव सजवलं होतं. गुरुजींनी या कॉमेंट्रीमध्ये लिहिलेलं आहे, म्हणे घरी आम्ही जातो तर भिंतीमध्ये WWF चे जे माहिती का मोठे मोठे पैलवान त्यांचे चित्र आहे, किंवा नट्यांचे चित्र आहे. पण जो भक्त असतो तो देवाचे चित्र लावतो. विभीषणाचं घर, रामायुध अंकित ग्रह, शोभावरणे न जाय. रामायुध धनुष्यबाण त्यांनी असे त्याचे चित्र काढले. तर भद्र पाहावयास मिळो. तर भद्र म्हणजे ज्याच्याद्वारे आत्मज्ञानामध्ये मला मदत मिळेल असं. तिसरी मागणी काय आहे? स्थिरै रंगै स्तुष्टुवांसस्तनूभि, तनुभि म्हणजे शरीराच्या द्वारे
काय मी तुमची स्तुती करू हीच माझी इच्छा आहे. स्तुती करता करता माझं आयुष्य पूर्ण जावं. व्यशेम देव हितम यद आयु, जे काही आयुष्य मला मिळालंय ते तुझ्या हितासाठी म्हणजे तुझ्या सेवेमध्येच माझं जावं. प्रत्येक क्षण तुझ्यासाठी मला. आणि स्थिरैरंगई म्हणजे शरीर कसं असावं, प्रकृती माझी व्यवस्थित, सगळे अवयव व्यवस्थित. स्वस्थ शरीर म्हणजे काय, जे आपण विसरू शकतो त्याला म्हणतात स्वस्थ शरीर, आहे की नाही. रोगी शरीर म्हणजे परत परत आपलं लक्ष तिकडे, गुडघ्याकडेच लक्ष जात आहे, पाठीकडे. जेव्हा सगळं काही व्यवस्थित असतं आपल्याला कळतही नाही की आपल्याकडे शरीर आहे, लक्षात. इतका हलका असतं. जेव्हा सर्दी होते तेव्हाच कळतं आपल्याकडे नाक आहे, नाही तर नाकाचं भानही होत नाही. खोकला येतो तेव्हा हो अच्छा कसाही आहे माझ्याकडे. निरोगी काया, निरोगी शरीर जर असेल तर मग आपलं लक्ष आपण उच्च वस्तूकडे लावू शकतो. नाही तर ऑल अटेन्शन इज सगळं लक्ष आपलं त्याकडे जातं. म्हणून पहिली अट काय या साधनेसाठी, शरीर जरा व्यवस्थित झालं. शरीर ठीक करण्यासाठी खाणं पिणं ठीक करावं. आहार विहार युक्ताहार विहार असं तिथे लिहिलंच आहे, योगो भवती दुःख हा. जर युक्त आहार विहार असेल तर योग साधना चांगली होईल, दुःखाची हानी होईल. नाही तर दुःखदा, दुःख हा नाही दुःखदा. तर स्थिरैरंगई म्हणजे मला हे चांगलं शरीर पाहिजे, लोकांबरोबर भांडण करण्यासाठी नाही, कारण त्याचाही उपयोग होऊ शकतो. भांडण करायला चांगलं कधी शरीर पाहिजे, पण तुष्टुवागंस असतं. मग काय म्हणतात, स्वस्तिन इंद्रो वृद्धस्रवाः. इंद्रदेवता, इंद्रदेवाचं विशेषण काय दिलं, वृद्धस्रवा. वृद्धस्रवा म्हणजे ज्याचं यश सगळीकडे पसरलेलं आहे, खूप यशस्वी आहे. वेदांमध्ये आपण पाहतो इंद्राचं खूप वर्णन आहे, सारखी प्रार्थना आहे. भागवतामध्ये सुद्धा इंद्राची स्तुती आहे, त्याला अभिमान सुद्धा होतो मधून मधून. भगवंताने लीला केली, गोवर्धन लीला. तर म्हणे इंद्र स्वस्ती नह, नह म्हणजे आमच्यासाठी, नह आम्हाला तू काय कर म्हणे, मदत कर. स्व असते म्हणजे सुअस्ती, सु म्हणजे चांगला, तुझी कृपा आमच्यावर असू दे. इंद्र. त्यानंतर पूषा, पूषा म्हणजे कोण, सूर्य. पोषण करणारा जो आहे तो सूर्य. आणि सूर्याचं नाव काय दिलंय, विशेषण, पैकी एक विशेषण दिलेलं आहे, विश्ववेदा हा पूषा. जसं आपल्याला एक एक पदवी मिळते की नाही, पद्मश्री, भारतरत्न, मग पुढे नाव, त्याचप्रमाणे विश्ववेदा हा सूर्य, पूषा. म्हणे जो पूर्ण जगाला जाणतो त्याला म्हणतात काय, सूर्य. सूर्याचं एक नाव आहे लोकचक्षु. जसं आपण डोळ्याने पाहतो, सूर्य काय आहे, जगाची चक्षु, पूर्ण जगाला पाहतो. म्हणजे आत्ताही तो आपल्याला पाहत आहे, आपण ऐकत आहोत. लोकचक्षु. जी काही घटना घडत आहे त्याचा साक्षी जर कोणी असेल तर कोण, सूर्य. तुम्ही जर अंडमानला गेला तर तिथे सेल्युलर जेल आहे ना, आणि तिथे समुद्र आहे. तिथे एक लाईट काय, लाईट अँड साऊंड, नाही लाईट अँड साऊंड एक कार्यक्रम असतो. तर मागच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सगळ्या तिथे सांगितल्या जातात. तर त्याचा साक्षी कोण आहे, तो म्हणजे समुद्र. आता तो म्हणतो मी समुद्र आहे आणि मी इथे पाहिलंय
कैद्यांना किती यातना दिलेल्या आहे असं की नाही. साक्षी येतो, सावरकरांना किती कष्ट झालं मी पाहिलं. किंवा तुम्ही जर महाभारत ऐकलं असेल, मैं काल हूं समय हूं, समय साक्षी, त्याच्यामध्ये सगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सूर्य विश्ववेदा, विश्वाला जाणणार आहे. तू सुद्धा काय करो तर म्हणे कृपा करो. त्यानंतर तिसरी एक देवता आहे, तिचं नाव आहे गरुड देव. स्वस्तिनः तार्क्ष्यो अरिष्टनेमी. तार्क्ष म्हणजे गरुड, आणि गरुडाचं काय विशेषण दिलंय? अरिष्टनेमी. अरिष्टनेमी म्हणजे अनिष्ट, अनिष्टाचा नाश करणारा. अनिष्टाचं एक जणू काही चक्र आहे. नेहमी म्हणजे चक्र असतं, ते फिरत आहे सतत. संकट येत आहे तर म्हणजे तुम्ही काय करा, त्या संकटाला नष्ट करा. गरुड जो आहे कोणाला खातो? सापाला. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा ते युद्ध करत होते रावणाबरोबर, तेव्हा एक नागपाश त्याने सोडला आहे ना, तर ते नागपाश सोडायसाठी मग गरुडालाच बोलवलं. पण जेव्हा त्यांनी ते साप सगळे बंधन म्हणजे कापलं, तोडलं, तेव्हा त्याला अभिमान आला की हा राम ईश्वर आहे की जीव आहे. जर याला स्वतःचं बंधन सोडवता येत तर हा कसा? रामायणामध्ये गोष्ट आहे. आता त्याच्या मनामध्ये प्रश्न आहे, राम भगवंत आहे, ब्रह्म आहे की जीव आहे? आता प्रश्न घेऊन फिरत आहे. शंकराकडे तो गेला, पण शंकर, भगवान शंकर बिझी होते म्हणे मी जरा जात आहे. तसे शंकर बिझी नसतात नेहमी, पण म्हणे मी कैलासमध्ये चाललो आहे. तर म्हणे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तर आता नाही देऊ शकत, पण एक सूत्र त्यांनी दिलं. बहुकाल करिये सत्संगा तव संशय होई सब भंगा. म्हणे तू दीर्घ काळापर्यंत सत्संग कर तर तुझा हा संशय मिळेल. बस एवढं सूत्र आहे, सत्संग कर. त्याच्याजवळ कोणाचा सत्संग? तर ते म्हणतात तू पक्षी देहामध्ये आहे तर कुठे जा? तू पक्षीकडे जा. म्हणून शंकराने एका पक्षीकडे पाठवलं. त्या पक्षीचं नाव म्हणजे कागभुशुंडी, कावळ्याकडे पाठवलं. आता गरुड हा पहा विष्णू भगवंताचा वाहन, एवढा एकदम पर्सनल सेक्रेटरी असते ना, पी एकदा सगळे जवळ राहणार, आणि त्याला पाठवलं कुठे? कावळ्याकडे. म्हणजे तुझा अभिमान जरा कमी होईल. आणि तो कावळा म्हणजे फार मोठा भक्त आहे, कागभुशुंडी फार मोठे भक्त. आता ही गोष्ट इतर कुठे नाही, ती रामचरित मानसामध्येच. कागभुशुंडी गरुड संवाद. मग कागभुशुंडांनी पूर्ण, भुशुंडींनी रामाचं पूर्ण चरित्र सांगितलं. तिथे 4 वक्ते आणि श्रोते आहेत, त्यापैकी एक ही जोडी आहे. तर गरुडाला सुद्धा काय अभिमान होऊ शकतो? तर इथे म्हणतात की तू आमच्या जीवनामधील जे अनिष्ट आहे त्याचं तू काय नाश कर. तुम्हाला अनेक वेळा मी सांगितलेलं आहे, इंडोनेशियामध्ये जी हवाई काय एअरलाईन, त्याचं नाव गरुड एअरवेज आहे, गरुडा एअरवेज. भारतामध्ये ते नाव नाही ठेवू शकत आपण, कारण धर्मनिरपेक्ष आहे आपण. इतर लोक लगेच हिंदू धर्मांत आहे, हिंदू धर्म काहीच करू नाही शकत. दुर्दैव आहे. तिथे त्या नोटांवर गणपतीचे चित्र आहे, माहिती आहे. तेवढ्यात आमचे पूर्वज आहे सगळे, एवढा सन्मान ते करतात. तर तार्क्ष, अरिष्टनेमी. आणि चौथी देवता कोण आहे? तर बृहस्पती दधातू. बृहस्पती कोण आहे? तर सगळ्या देवतांची गुरु.
देवगुरु बृहस्पती. आता ज्ञान मिळवायचं आहे तर ज्ञानासाठी ज्ञान पाहिजे, गुरु कृपा पाहिजे. त्यामुळे तुम्ही आमच्यावर कृपा करा. याप्रमाणे इथे 4 देवतांचं नाव आहे: इंद्र, सूर्य, गरुड, बृहस्पती. खरं म्हणजे काय, एकच ईश्वर आहे, पण त्या ईश्वराची शक्ती या सगळ्या देवतांमधून प्रकट होत असते. तुम्ही अनेक वेळा ऐकलंय, भारतीय सरकार एक आहे, पण सगळ्या मंत्रींमधून ती शक्ती व्यक्त होते. म्हणजे गावामध्ये जो प्रधान आहे त्याच्यावर सुद्धा त्याच सरकाराची काय शक्ती आहे. जसं आपल्या सगळ्या अवयवांमध्ये प्राणशक्ती वाहत आहे. शक्ती एकच आहे, त्याचे काम वेगवेगळे आहे, शक्ती एकच आहे. तर इथे हे जे उपनिषदाचे शिष्य आहेत ना, म्हणजे विद्यार्थी, त्यांना ही जाणीव आहे की देवता जरी वेगवेगळे असले तरी ईश्वर एक आहे. हे पहा, आपल्या हिंदू धर्माला काय आपण म्हणतो, बहुदेववाद, पण एकेश्वरवाद. ईश्वर एक आहे, देवता अनेक आहे. इतर धर्मांमध्ये असं नाही आहे. अनेक लोकांना वाटतं आपल्या इथे देवच अनेक आहे. देव अनेक नाही आहे, शक्ती तर एकच आहे ना. तर हे उपनिषदाचे जे विद्यार्थी आहे हे भगवंताची भक्ती करणारे, आणि त्यांना माहीत आहे भगवंत म्हणजे कोण आहे. त्याला दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, अपर ब्रह्मनिष्ठा. दक्षिणामूर्ती भगवंत ज्ञान देण्यासाठी तिथे आलेले आहे, आणि सगळे ऋषीगण तिथे उपस्थित आहे. आणि तिथे काय शब्द दिलेला आहे, ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मनिष्ठ सगळे ऋषी बसले आहे. आता ब्रह्मनिष्ठ आधीच आहे तर मग ज्ञान कशाला. तर तिथे त्याचं विवरण दिले, अपर ब्रह्मनिष्ठ म्हणजे सगुण भगवंताला ते जाणतात. आता त्यांना काय जाणायचं आहे, निर्गुण. तो उपनिषदामध्ये कोणाचं वर्णन आहे, निर्गुण भगवंताचं. तर सगुण देव तर त्यांना माहीत आहे, आणि त्याचीच भक्ती इथे करत आहे, त्याच्याचकडे ते मागणी करत आहे. कळतंय का मी काय बोलत आहे. देवाचे 2 रूप आहे, एक सगुण, दुसरं निर्गुण. सगुण देवताची भक्ती होते. भक्ती नेहमीच कोणाची, मागणी कोणाकडे होईल, सगुण देव. ध्यान निर्गुणाचं होईल, पण जो संबंध बनतो तो कोणाची, सगुणाची. निर्गुणामध्ये संबंध नाहीच आहे, कारण तो मीच आहे. तर इथे त्या एका देवाचीच आराधना आहे खरी होती, पण तो एकच देव सगळ्यांमधून व्यक्त होत आहे. तर इथे अशी मागणी आहे. आणि ओम शांती शांती, 3 वेळा शांती आहे. सगळ्यांना अर्थ माहीत आहे, आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक. म्हणजे काय की काही त्रास होऊ नये सभोवतालापासून, म्हणजे आजूबाजू शांत असावा, मन शांत असावं. सगळ्यात आध्यात्मिक शांती. एक आहे आदिभौतिक, दुसरे आध्यात्मिक. आणि सगळ्यात जास्त त्रास देणारी आध्यात्मिक अशांती. बाहेर सगळं छान वातावरण आहे, माझंच मन लागत नाही, माझंच अशांत आहे. बाहेर सगळं शांत आहे, AC लागलेला आहे, पंखा आहे, सगळं काही, पण तरी ध्यान नाही करू शकत, तरी विचार नाही करू शकत. आता अशांतीचं सोर्स काय, युअर ओन माइंड. तर मन शांत असतं. कमीत कमी श्रवण काळामध्ये, नंतर चालेल, जेव्हा ज्ञानाचं काय घेवाण देवाण ज्याला आदान प्रदान चालू, कमीत कमी तेव्हा मन एकदम स्थिर, एकाग्र, शांत असावं. सध्या या वेळेस आपण साधन चतुष्टय संपन्न असायला पाहिजे. विवेक, वैराग्य, श्रम, दौर्बल्य हे जर सिद्ध झाले श्रवण काळामध्ये तरी त्याचा लाभ आहे. नंतर जर केलं तर मग ते छानच आहे. पण जेव्हा आपण ऐकत आहे, झोप येत आहे, तमोगुण आहे, किंवा मन चंचल आहे, किंवा शम दम नाही आहे, मुमुक्षा नाही आहे, ज्ञानाची इच्छा नाही, चहाची इच्छा आहे, आणि आत्मा नको आधी, आम्हाला चहा द्या मग.
आत्मेच्छा नाही, चायेच्छा. कमीत कमी 1 तास तरी मन निष्काम असायला पाहिजे की नाही. त्याला आध्यात्मिक शांती. आणि आधी दैविक अति पाऊस किंवा काय धरणी कंप किंवा तुफान वगैरे काही नसायला. जनरली ते ठीकच असतं, कधी कधीच ते बिघडतं, पण आपलं मनच बिघडत असतं. तर याप्रमाणे इथे 3 प्रकारची शांती. म्हणजे काय, सगळीकडे शांती असावी. जर असं होऊ शकणार नाही तर गुरु छान म्हणतात, म्हणजे 2 ऑप्शन आहे. जर बाहेर प्रॉब्लेम नसेल तर सगळ्यात बेस्ट, पण बाहेर समस्या आहे तर म्हणे तुमचं मन, माझं मन एवढं तुम्ही शक्तिशाली बनवा की त्या समस्येवर मी मात देऊ शकेन. सीतेचं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला आधी मी. जेव्हा प्रभू रामचंद्र शिव धनुष्य तोडायला जात होते तेव्हा सीतामाई प्रार्थना करते, काय म्हणे, आईला रामाला तुम्ही एवढी शक्ती द्या की तो धनुष्य तोडू शकेल, किंवा म्हणे हे तर आम्ही नाही करू शकत, मग धनुष्याला हलका कर. जसं विद्यार्थी लोक काय प्रार्थना करतात, पेपर एकदा सोपा येऊ द्या, किंवा मग आम्हाला एवढी बुद्धी द्या की आम्ही तेव्हाच होऊ शकता. तर त्याचप्रमाणे इथे बाहेर अशांती असेल पण मन आमचं शांत, किंवा बाहेर अशांतीच नसेल तर सगळ्यात चांगली गोष्ट. तर याप्रमाणे इथे अशी मागणी आहे. आता इथे सुरुवात करत आहे. आता इथे उपनिषदांमध्ये गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद ग्रंथानाम दासबोध, दासबोधामध्ये सुद्धा आहे की नाही, इथे सुद्धा संवाद आहे. पण आता इथे गुरु शिष्यांचं नाव नाही आहे. काही उपनिषदांमध्ये नाव असतात, काही उपनिषदांमध्ये नाव नाही. प्रश्नोपनिषदामध्ये गुरु कोण आहे, पिप्पलाद ऋषी आहे आणि त्यांचे शिष्यांची नावही आहेत. कठोपनिषदांमध्ये यमराज आचार्य आहे, नचिकेता शिष्य आहे. मुंडकोपनिषदामध्ये अंगिरस हे आचार्य आहे, शौनक शिष्य आहे. छांदोग्योपनिषदामध्ये सनकादी ऋषी आहे, आणखी नारद मुनी शिष्य आहे. बरेच आहे, याज्ञवल्क आणि कात्यायनी माहिती. पण इथे असं काही नाही. इथे एकदम उपदेशाची सुरुवात. पहिला मंत्र, मनो हि द्विविधं प्रोक्तम् शुद्धं चाशुद्धमेव च अशुद्धं कामसंकल्पम् शुद्धं कामविवर्जितम् मनो हि द्विविधो शुद्धं चाशुद्धमेव च अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामविवर्जितम्. आता या उपनिषदाचे जे मंत्र आहे असं वाटत नाही आपण उपनिषद वाचतो, असं वाटतं गीताच असतं. अनुष्टुप छंदामध्येच आहे, नाही तर उपनिषदाचे मंत्र जरा वेगळे असतात, सोपे मंत्र आहेत. तर इथे आता उपदेशाची सुरुवात. ते म्हणतात आधी मनाबद्दल विचार करा. कारण असं आहे, आत्मज्ञान म्हणजे ज्याच्याद्वारे आपल्याला मिळवायचं आहे, तर एकच उपकरण आपल्याकडे आहे, ते म्हणजे काय, मन. तर आता आधी मनाला समजून घ्या. म्हणून इथे 4-5 मंत्र मनावरच आहे. तर इथे म्हणतात मन 2 प्रकारचं आहे, शुद्धम च अशुद्धम. 2 प्रकारचे मन आहे. आणखीन अशुद्ध मन म्हणजे काय, तर म्हणजे काम संकल्प अशुद्ध. कामनेनी युक्त असलेलं जे मन आहे, जिच्यावर खूप कामना आहे, म्हणजे ते अशुद्ध आहे. शुद्धम काम विवर्जितम.
ज्याच्यामध्ये कामना नाहीये, कामना शून्य मन शुद्ध आहे. तर आता हे तर मनाचे प्रकार झाले, शुद्ध मन अशुद्ध मन. पण मुळात प्रश्न असा आहे की मन म्हणजे काय, कशाला म्हणतो. तर मनुते अनेन इति मना, ज्याच्याद्वारे आपण मनन करतो त्याला म्हणतात मन. मन काय आहे तर म्हणे एक करण आहे. करण म्हणजे साधन, उपकरण. करण दोन प्रकारचे आहे. एकाला म्हणतात साधारण करण आणि एकाला म्हणतात असाधारण करण. जरा ऐका. करण म्हणजे उपकरण, इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट. and there are two types, साधारण असाधारण. मनाला म्हणतात साधारण करण. आणि मनाशिवाय आपल्याकडे जे उपकरण दिलेले आहे 10 उपकरण आहे, त्याला काल सांगितलं ना दशेंद्रिय, त्यांना काय म्हणू, असाधारण करण. म्हणजे काय फरक आहे दोघांमध्ये. तो फरक असा आहे की एक एक इंद्रियांचं एक एक काम आहे जे दुसरी इंद्रिय करू शकत नाही. जर रूप रंग पाहायचा असेल तर त्यासाठी एकच उपकरण आहे, ते म्हणजे डोळे. तर स्पेसिफिक विशेष आहे, म्हणून एक एक इंद्रियांना काय म्हणतात असाधारण. कोणी म्हणतात असाधारण काम यांनी केलं, म्हणजे सगळेजण नाही करू शकत, विशेष. अच्छा, मन कसं आहे, साधारण करण आहे. सगळ्या इंद्रियांच्या पाठीमागे काय पाहिजे, मन पाहिजे, म्हणून त्याला काय म्हटलेलं, साधारण. तुम्ही जर ऐकत असाल तरी मन पाहिजे, पाहत असाल तरी मन पाहिजे, खात असाल तरी मन पाहिजे. आणि जर मन नसेल तर जरी तो विषय समोर असला तरी ज्ञान होणार नाही. डोळे असे उघडून बसले पण त्याचं लक्ष कुठे कर, लोक अरे कुठे आहे तू, शून्यामध्ये विलीन झाले. कधी कधी ऐकताना सुद्धा असं बसलं आहे, वक्त्याला वाटतं पहा किती स्थिर होऊन बसला आहे का, त्याचं मन नाही, धोका होत असतो वक्त्याला. तर तुम्ही जे काही करत आहे, आता लोक जेवत आहे आणखी मोबाईल पाहत आहे, आता काय खात आहे माहीतच नाही. बायको विचारते अरे कसं वाटलं, काय 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 करणार. मन नसेल तर ज्ञान होणार नाही. म्हणून मनाला काय म्हणतात, साधारण करण. मनुते अनेक, एक एक इंद्रियांचं काम आहे. तर मनाचं काय काम तर म्हणे चिंतयती, मनसा चिंत. हे बघ, करण करण म्हणजे एक साधन असतं. आता पेन आहे, काय करण आहे, कार आहे, हे काय करण आहे, साधन आहे. डॉक्टर लोकांकडे काय स्टेथोस्कोप आहे, थर्मामीटर आहे, ऑपरेशन करण्यासाठी काय सगळे इक्विपमेंट आहे, करण आहे. तर करण करण त्याला म्हणतात साधक तमम करणम अशी परिभाषा आहे. ज्याच्याद्वारे आपण साध्य सिद्ध करतो, त्याच्याद्वारे काम आपण करतो, त्याला म्हणतात करण. आणि करणाचा जो उपयोग करतो त्याला म्हणतात कर्ता, आहे की नाही. मी लिहिणारा आहे तर अहम लेखन्या लिखामी, किंवा अहम पादेन गच्छामी, तर पाय आहे करण, मी पायाने चालत आहे. तर जर मन करण आहे, आणि आता काय सांगितलं मी, असाधारण करण, सॉरी साधारण करण आहे म्हणून.
तर जर मन करण आहे तर मग कर्ता कोण आहे? कर्ता मी आहे. आत्मा करता आहे का? आत्मा करता नाही. शरीर करता आहे का? आता मन जर करणाच्या ठिकाणी ठेवलं तर कर्ता कोण आहे? प्रश्न आहे ना. तर आता जास्त तुम्हाला त्रास देत नाही मी. दृश्य विवेकामध्ये म्हटलेलं आहे अंतःकरण रूपिणी. अंतःकरणाचे दोन भाग आहे. एक करणात्मक भाग आहे, कर्तात्मक भाग आहे. मन बुद्धी चित्त हे करण रूप आहे आणि जी अहमवृत्ती आहे मनामध्ये ती कोण आहे? कर्ता. कळलं का? तर अंतःकरण चतुष्टयामध्ये दोन भाग करा. 3 भाग यू आर युझिंग एज एन इन्स्ट्रुमेंट. मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा उपयोग मी करतोय. आणि अहमवृत्ती आहे की नाही, मन बुद्धी चित्त अहंकार, तर जी अहमवृत्ती आहे ती कर्ता आहे. म्हणून अहम नेत्रेण पश्यामी, नेत्राभ्याम पश्यामी. तर मनाचे असे 2 भाग झाले. कारण करण असेल आणि कर्ता नसेल तर मग अच्छा. म्हणून मनाचं एक करण आहे, म्हणून मनाचं एक नाव आपण नाही म्हणतो अंतःकरण. इंद्रिय काय? बहिर्करण आहे. तर तुम्ही 2 असे नाव देऊ शकता, बहिर्करण, अंतःकरण. साधारणकरण, असाधारणकरण. असाधारणकरण इंद्रिया झाल्या. तर आता इथे काय म्हणत आहे की हे जे करण आहे ना, मन नावाचं जे करण, म्हणे हे जरा व्यवस्थित असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जसं आपल्याला जर बाहेर जायचं असेल, गाडी आहे आपल्याकडे, पण त्या गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे किंवा पंक्चर आहे किंवा काही बिघाड झालेला आहे, तर किती महागडी गाडी का नसो ती आपल्याला कुठेच नेऊ शकत नाही. तर करंट शुड बी प्रॉपरली प्रॉपर असायला. त्याप्रमाणे मन जर करण आहे, उपकरण आहे, करता तर मी आहे, मी त्याचा उपयोग करेन, पण मनाचं वातावरण चांगलं पाहिजे, मनाची हालचाल बरोबर पाहिजे. म्हणून इथे म्हणतात 2 प्रकारचे मन आहे, एक अशुद्ध मन आणि शुद्ध मन. म्हणजे एक बिघडलेली गाडी आहे, एक चांगली व्यवस्थित गाडी, असं समजा. आता साधारण पेनच आहे आणि त्या पेनमध्ये शाई नाही आहे किंवा ते नी बरोबर नाही आहे, लिहिता नाही येणार. तर इथे आता म्हटलेलं आहे अशुद्ध मन आणि शुद्ध मन. आता याचा अर्थ काय? अशुद्ध मन म्हणजे काय? तर पहा, अशुद्ध आपण केव्हा म्हणतो? कोणती वस्तू अशुद्ध झाली? जेव्हा एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू मिसळली तेव्हा आपण काय म्हणतो? अशुद्ध. पाणी गढूळ झालं, पाण्यामध्ये माती, दुधामध्ये पाणी नाही, भारतामध्ये उलट, पाण्यामध्ये दूध. एक दूध विकणारा असं दूध विकत आहे, डोक्यावर तरी ते भांड ठेवलं, म्हणजे त्याचं काय म्हणतात, गागर, दूध विकायला जातं. आणि पावसाळ्यात, बरं का, पावसाळ्यात आता त्या दूध त्यांनी घेतलं, काय आहे नुसतं पाणी पाणी. पण देवाची कृपा आहे वरून, मी काही करू शकत. दुधामध्ये पाणी, तुपामध्ये तेल किंवा पेट्रोलमध्ये काय केरोसिन. तर जी वस्तू जशी असायला पाहिजे तशी जेव्हा नसते, त्याच्यामध्ये इतर वस्तू एड करते, तेव्हा अशुद्ध. आता संगीतामध्ये अशुद्ध स्वर, शुद्ध स्वर, म्हणजे स्वर जसा लागायला पाहिजे थोडा कमी लागतो. तर इथे मनामध्ये सुद्धा मन जसं असायला पाहिजे जेव्हा तसं नाही आहे, तेव्हा काय म्हणू? तर म्हणे काय अशुद्धी? तर म्हणे कामना, इच्छा, काम संकल्प.
आणि कामना कमी 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 होत जायला तर शुद्ध. ओम पूर्णमद पूर्णमिदं Mm-hmm.